मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागामध्ये. आपण पाठीमाग समजावून घेतलं ऑरा काय असतो, शरीरामधली इंटरनल एनर्जी काय असते, मूलाधार चक्र आपण पाहिलं, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आपण समजून घेतलं. याच बरोबर आपण हृदय चक्र सुद्धा समजून घेतलं. आज आपण समजावून घेणार आहोत थ्रोट चक्र, कंठ चक्र असंही याचं नाव आहे किंवा विशुद्ध चक्र असं याला म्हटलं जातं. याचा बीज मंत्र जो आहे हा आहे हम, हा त्याचा बीज मंत्र आहे. याचा रंग असतो आकाशी आणि याचं तत्व आहे आकाश तत्व. फेंट निळा रंग किंवा आकाशी रंग हा त्याचा रंग आहे. मित्रांनो, घसा जो आहे घशाच्या मध्यभागी याचं स्थान असतं. शरीरामध्ये वाहणारी जी ऊर्जा आहे त्याचे वेगवेगळे फ्लो एकत्रित येतात आपल्या घशामध्ये. तिथं जे चक्र तयार होतं हेच ते चक्र विशुद्ध चक्र, कंठ चक्र किंवा थ्रोट चक्र. याचं स्थान आपण समजून घेतलं. याचं कुठल्या कुठल्या अवयवांवर हे काम करतं, कुठल्या कुठल्या अवयवांना हे एनर्जी पोहोचवतं हे आपण समजून घेऊ. घसा, स्वरयंत्र, थायरॉइड ग्रंथी, नाक, कान, जीभ, तोंड, याच्यावर मान, याच्यावर हे चक्र काम करत असतं. या अवयवांना ऊर्जा पोहोचवण्याचं काम हे चक्र करत असतं. जर तुमचा घसा दुखत असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, वारंवार सर्दी होत असेल, मानदुखी हे जर असेल, बोलताना तोतरेपणा येणं, बोलताना अडखळणं, फ्रोझन शोल्डर हे जर तुमचे प्रॉब्लेम असतील, बोलताना जीभ अडखळत असेल, तर मित्रांनो समजून घ्या, या चक्राच्या मार्फत प्रॉपर एनर्जीचा फ्लो होत नाहीये. तुमचं हे चक्र असंतुलित झालेलं आहे म्हणून तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आहेत. पण हेच चक्र जर संतुलित असेल तर काय होतं? बोलण्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो, संवाद कौशल्य, तुमचं बोलणं स्वच्छ शब्दांमध्ये दुसऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. नेमक्या योग्य आणि मोजक्या शब्दांमध्ये एखाद्यापर्यंत तुमचं बोलणं तुम्ही पोहोचवू शकता, भावना व्यक्त करू शकता. त्याचप्रमाणे बोलण्यामध्ये शुद्धता येते. हा या कंठचक्राचं उपयोग होतो. मित्रांनो, हे जर चक्र असंतुलित झालं तर काय होतं हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसायामध्ये मन न लागणं का होतं असं? तुमचं थ्रोट चक्र, तुमचं विशुद्ध चक्र खराब आहे. तुम्हाला कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित येत नाहीये. दुसऱ्याशी कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे हे समजत नाहीये. लोक तुम्हाला हळूहळू टाळायला लागतात. योग्य शब्दांमध्ये तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, लोक टाळायला लागतात. धंदा बंद पडू शकतो, गिराईक कमी व्हायला चालू होतं आणि याच्यामुळंच तुम्हाला कामाच्या ठिकाणी जायला नको वाटतं. हे त्याच्या पाठीमागचं कारण. व्यवहारात तोटा होऊ शकतो का? बोलणं तुमचं नीट नाहीये, स्वच्छ नाही आहे. भिडस्तपणा हा सुद्धा या चक्रामध्ये असतो. तुम्हाला म्हणायचंय काय पण तुम्ही भिडे खातीर बोलू शकत नाहीये. व्यवहारात तोटा होण्याची शक्यता असते. दुसऱ्याची मतं लादून घेण्याचा प्रकार या चक्रामुळे होतो. जर चक्र असंतुलित झालेलं असेल तर तुमचं म्हणणं कितीही योग्य आणि बरोबर असलं आणि दुसरा मोठ्या आवाजात बोलतोय तर त्याचं म्हणणं तुम्ही लादून घेता. त्याच्यामुळे काय होतं? रिलेशनशिप खराब होण्याची शक्यता असते. हे चक्र जे आहे हे विद्यार्थी दृष्टीनं, सेल्स मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं, वकिलांच्या दृष्टीनं, एखादा हॉटेल ओनर असेल, मालक असेल त्याच्या दृष्टीनं, व्यावसायिकाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं चक्र आहे. कारण यांचा संबंध येतो हा बोलण्यामध्ये. टीचर असतील, प्रोफेसर्स असतील, काउन्सिलर्स असतील, त्यांचं काम आहे बोलणं आणि बोलण्यावर काम करत असल्यामुळं हे चक्र त्यांच्या दृष्टीनं संतुलित असणं हे खूप महत्वाचं असतं. योग्य, नेमक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये तुमचे विचार, तुमच्या भावना पोहोचवण्याचं काम हे चक्र करत असतं. विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने सुद्धा हे चक्र खूप महत्वाचं असतं. शुद्ध बोलणं, स्पष्ट उच्चार या चक्राच्या अंतर्गत येतात. नवरा बायकोमध्ये रिलेशन खराब होण्यासाठी सुद्धा हे चक्र कारणीभूत असतं. याचं कारण असं आहे, जर एकमेकाच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, योग्य शब्दांमध्ये पोहोचल्या नाहीत तर नातेसंबंधात तणाव निर्माण होतात आणि म्हणून हे चक्र
रिलेशनशिप मध्ये सुद्धा काम करतं. हे चक्र त्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग मित्रांनो, हे जर चक्र संतुलित करायचं असेल तर काय केलं पाहिजे? काही आसनं आहेत. ही आसनं पहिल्यांदा आपण समजून घेऊ. मत्स्यासन आहे, सर्वांगासन आहे, ही आसनं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हलासन, भुजंगासन ही सुद्धा आसनं या चक्र संतुलित करण्यासाठी उपयोगी पडतात. काही खडे असतात. फिरोजा नाव ऐकलं असेल तुम्ही, हा तुम्ही यूज करू शकता. सोडा लाईट हा यूज करू शकता. आहारामध्ये काकडी किंवा टरबूज याचा वापर तुम्ही करू शकता. याच्यामुळं तुमचे हे चक्र संतुलित होण्यास मदत होईल. पण मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण सजेस्ट करतोय मेडिटेशनवर फोकस करा. मेडिटेशनच्या माध्यमातून हे चक्र तुमचं संतुलित लवकरात लवकर होऊ शकतं. ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपल्या मेडिटेशनच्या बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंटर करू शकतात. तुम्हाला तुमचा विशुद्ध चक्राचा, थ्रोट चक्राचा रिपोर्ट पाहिजे असेल, संतुलित आहे का असंतुलित आहे, किंवा सातही चक्रांचा आणि ऑऱ्याचा रिपोर्ट पाहिजे असेल तर अगदी नाममात्र शुल्कामध्ये आपण ते तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. आज इथंच आपण थांबणार आहोत. उद्या आपण समजावून घेणार आहे थर्ड आय चक्र किंवा ज्ञान चक्र काय असतं हे आपण उद्या समजावून घेऊ. आज इथंच आपण थांबूया. थँक्यू.